आता माय बाई काय भानगडे. हां एका माग एक दोघं जण सखूबाई आणि सखूबाईचा नवरा ते पण बबिताच्या घरातून काय भांडण बिंड करून आले काय बघू. बाई 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 नक्की सकारामला पकडलाय. सकारामला बबिताला सखूबाईना कशी राग राग पाहत होती, कशी राग राग चेहरा होता सखूबाईचा. आता माय बाई सखाराम भाऊजी तर काही खैर नाही आता घरी गेल्यावर. बाप्पा बाप्पा चलो ब्रेकिंग न्यूज द्यावं लागते. ब्रेकिंग न्यूज सगळ्या मैत्रिणीला माया लई दिसना काही ब्रेकिंग न्यूज नसते गावामध्ये. हे मस्त ब्रेकिंग न्यूज आहे. चल सगळं सांगते. हो मी काय म्हणते, सखूबाई मला म्हणली होती एक दिवस आत्ता 2-3 दिवस झाले काय म्हणली होती की बोन पण कापायची म्हणे वावरात. तर सखूबाईचं काही जाणं आहे ना नाही. हो ते पोरीला पाहुणे पाहिले येणारे रोज वाट पाहते पाहुण्याची. पाहुणे बी काही नाही सखूबाईचे. तर सखूबाई काय म्हणत होती माहिती का की तुम्ही जा आणि बोन कापायचे सुना ना अर्धा वाटा घ्या जा म्हणे. अर्धा वाटा मला द्या, अर्धा तुम्ही घ्या असं म्हणत होती पा सखूबाई. तर मग चालतं का? हा चल चल जाऊ ना. अर्धा वाटा म्हणल्यावर बराच असन कापूस सखूबाईची वावर फुटेल नाही का. मोठमोठे बोंड हो ना लय मस्त म्हणून तर म्हणून राहिले. त्या बोंड असं लांब लांब कुठं मोठं तुम्ही कशाला म्हणले असते ना उन्हात आणा. हा बाई पण ते ऊन दुपारी कडक कडक ऊन लगे चक्कर येऊन पडायची बारी. अहो हा चक्कर येऊन पडायची बारी माहिती मला. पण आपण शहरात जाऊ ना सकाळी जायचं 7 वाजता आणि 7 वाजेपासून 11 वाजे लोक काम करायचं याचाच कापूस आणि घरी यायचं परत 5 वाजता जायचं वारात. 5 वाजेपासून नाही 5ला नाही लगे 4ला गेलं चालतं घरून. 4ला गेलं तर 6-7 वाजे लोक परत असं सकाळी 2-3 तास संध्याकाळी 2-3 तास किती कापूस होईना आपला. असं काय करते येड्यावानी. असं पण येईल आता काही कामं नाही धंदे नाही. कामं धंदे नाही तर काय. आता गहू येईन सोंगाला गहू घेऊन उतरा कोणाच तरी. हा बोलून गावचं ऊन लागतं गहू सोंगाला नाही लागणार का ऊन. आता जिथे जास्त पैसे येत असं तिथं थोडंफार चक्कर आली बिमार पडलं तर आपण तेवढं खर्च भागवू शकतो असं म्हणणे. मग कोणाच तरी ज्यावर उधळ घेऊ गहू उधळ घेऊ. हो बरोबर तो ते पण करू. पण हे कापूस ना मस्त फुटेले पाय आपल्याला चांगला पैसा राहील याच्यामध्ये पाय अर्धा वाटायला. तुम्ही एकच दिवस चालून पहा जर नाही पडलं तर नका येऊ. एक दिवस चाललं फक्त सगळ्या उधाडाला बी घेऊन टाकू. चालते तू तसं म्हणशील तसं. पण आपण चौघीच का मग. हा चौघीच जाऊ ना. अन्न भेटलं कोणी अजून कोणाला नेऊ. बरं ही आली मुन्नीची बाय काय कापा चालल्या का नू. काही नाही असं चाललं होतं सखूबाईची वावर जायचं होतं कापूच्या साला. ते सगळं राहू द्या ते नंतर सांगा मला काय भानगड काही तुमची कुठं जायचं कुठं नाही कामाला. पण मी ऐकलं तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आली. ब्रेकिंग न्यूज हेडलाईन मोठी लट ब्रेकिंग न्यूज. काय सांगते रे मग काय तर ब्रेकिंग न्यूज. अहो बबिताच्या घरातून सखूबाई आणि सखाराम बाहेर पडले. पाहिलं माझ्या डोळ्यांना. आणि सखूबाई इतकी रागत होती अशी लाल लाल भडक होती रागाना. सखाराम पुढं होता आणि बबिता मागं होती. हे बबिता चला माझ्या तोंडात नाही का बरोबर काम करायला पाहिजे. सखूबाई मागं होती आणि सखाराम भाऊ पुढं होता. हो माझ्या डोळ्यानं पाहिलं ना. मी इकडे तुमच्याकडे येत होते तर त्यात दिसले मला तिथं जाता येता. मी कोणाला काही बोलले नाही काही नाही. पण एका मागं चालले होते बबिताच्या घरातून निघले. हा असं का हो. अरे बापरे नक्की काहीतरी भानगड झाली गड्या. हो मी पण तेच म्हणते. हा पण नक्की काय असं भानगड ते मला काय माहिती. बरं आता विचारायला सखूबाईला मला सांगली असती तिथं म्हणली असती तुला काय म्हणते तमाशामध्ये नाही का. मी नाही विचारलं बाई काय आवाज बी दिला नाही सखूबाईला. आणि बबिताच्या घरात गेले बाई नको म्हणलं बाई काय राड्या व्हायला काय नाही काही विचारपूस नाही केली बाई. असं तपास लावा लागन. मग काय झालं असं मग भांडण झाले असं का. मग भांडण झाले असं आता भांडण झाले असं तर काय सांगा काही कळालंच सोय नाही बाई. पकडे म्हणा व्हायला का काय का विचारायला गेली का काय झालं असं कडे हे आता सखूबाई सांगू शकत बरं का. मला काय वाटतं जाऊ का सखूबाईकडे आपण सगळे ना. जाऊ ना माहिती घेऊ काय झालं काय नाही कळलं तरी आपल्याला नाही का. चला जाऊ. हो जाऊ. काय माय पकडेन काय माय राडा. हसाची गोष्ट बाई ही. आपण जात राहिले पण सखूबाई देखत नको हसू. सखूबाई म्हणा माझ्या संसाराचं काय हसू झालं काय बायला. चपचप जाऊ गोड विचारपूस करू बाय कशाला हसत ती देखत. मागे काय बोलायचं बोलून घ्या. ती तोंडावर काही नका बोलू. असं मस्त इमोशनल होऊन मस्त बोलावं बाय. हो काही माझी गिजक नका बाई तिची तेवढं तर कळतं इमारत आहे आपल्याला. चला कोणाला सांगू मग दुखणी कोणालाच नाही असं झालंय मला आता. पम्मूला सांगू का. पम्मूला सांगितलं तर मारायला गेलेलं देऊ त्याच्या दाजीला. त्याचं तर डोकं त्याला सनपटे बाई. आईला सांगा तर आई बिले ठाण घेते बाई. वाढायचं बीपी आईचं डबल माय बाई. सखूबाई सखूबाई कोणाला तुम्ही गो माय या माय या बसा
उठ बाई सखूबाई, उठ, नको रडू, उठ. रडू नको तर काय करू माय. सखूबाई, बाई तुला भेटायला आलो माया मी, नाही तर म्हणशील मग काय दुकान यायचं काय. नाही माई या, नाही या, मग काही नाही म्हणत नाही मी, या. सखूबाई मी तुला पाहिलं बाई त्याच्या घरातून येताना, सुलान सकाराम बोला. हां काय भानगडे, काय झालं, कशाला गेली तिच्या घरी. सध्याच काही सांगत नाही मी तुम्हाला, आता काहीच सांगत नाही. सखूबाई आम्ही तर मैत्रिणी पाय, सुखादुखात तो आम्ही नेहमी संघ असतो. तू आमची सुखादुखात सामील होती तर तूही आम्हाला सुखादुखात सामील करू शकते ना. तो या आम्हाला तू परका करून टाकलं डायरेक्टच असं बोलून. अहो आता काय खरं काय खोटं म्हणून आधी खरं करू द्या आणि मग करा काय तर काय नाही भानगड्यात. हा पण आम्हाला जर शेअर केलं काही तू तर आम्ही पण काहीतरी तुला सजेशन देऊ शकतो. असं मनात ठेवलं की ते दुःख वाटतं, जरा शेअर केलं की कमी होतं. ते पण म्हणा काय सांगू मैत्रिणी होतो मला, काय सांगू. चालले ते पिंट्याच्या बाबाला पाहत म्हणलं कुठे गेले चला पहा म्हणून. त्याच्या मागं गेले. मी चालले होते बबिताच्या घरापुढून, लटलट आपली कामाशी काम चालले मी समोर. तर बबिता राग 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 घराच्या बाहेर आली, तन करीत मला थांबवलं. म्हटलं बाई काय झालं बाई तुला. तर म्हणली चला चला म्हणे इथे दाखवते. आणि तुमचा नवरा म्हणे मागच लागला म्हणे, 1-1.5 महिना झाला अशी सांगू लागली बाई ती. असं मला काही पटलं नाही बाई, हे असं काही विश्वासच नाही ना. हो ना माय, होतं ते आता नवऱ्यावर तर लय विश्वास राहतो आपला, ते तर आहे. काय बाई काय खरं नाही बाई नवऱ्याचं. नवरा म्हणजे औषधाचा साप, जुने लोक म्हणते ना तेच खरं आहे. नवरा हा औषध घालता साप असतोय, कधी पण उठून बसू शकतो बायकोला. हो त्याच्यामुळे कधी विश्वास ठेवू नाही बा नवऱ्यावर. हो काय मग तेच झालंय मग लय विश्वास माझ्या नवऱ्यावर मग लय. मग पुढं सांगा काय झालं मग. तर मला काही पटलं नाही तिचं, तर मग म्हणली विश्वास नाही तर मी सबूत म्हणे माझ्याकडं, तुमचा नवरा मी घरात कोणला म्हणे माय. असं हां आणि म्हणलं घरात कोणलं. मग मला तिने दाखवलेलं खरंच पिंटेश बाप तिच्या घरामध्ये येणं, बाहेरून दरवाजा लावला होता कडी ते घरामध्ये कोंडलेले. तर पिंटेश बाप घरी माझ्याजवळ आले, म्हणले ह्या बायाने मला कोंडलं असं, म्हणजे एकदम लगे त्यांना जसं काहीच कळालं नाही बुवा असं ते मला दाखवू लागले. त्याच्यामुळे मला बी थोडा डाऊट आला की खरंच काही न कसं काय कोंडलं बुवा हे. तर तसं रिॲक्शन घाबरले नाही ते काही नाही, रिॲक्शन असं आलं की बुवा इनंच मुद्दाम करून टाकलं असं. मग मी विचारलं की का तुम्ही घरात कसं काय यायच्या बुवा. तर मग पिंट्याचे बाबा म्हणाले की ना मला गॅस लावायला बोलवलं म्हणे, सिलेंडर संपलं म्हणे, मला सिलेंडर लावून द्या मग याच्यासाठी आवाज द्यायला म्हणे. मी आलं म्हणे लावायला गॅस, तर हिनं मला आत कोंडलं बाहेर पळाली म्हणे दरवाजा लावून तुला सांगायला. आणि ही बबिता जळती म्हणे तोयावर, की जळती तोयावर म्हणे आपल्या दोघात भांडणं लावून देऊ राहिली म्हणे ही, त्याच्यामुळे ही सगळं करू राहिली म्हणे बबिता. ही तोयावर जळती म्हणे बाई, सकू तोयावर जळती म्हणे बबिता असं म्हणू लागेल पिंटेश बाबा. सांगा तुम्ही. असं बाई सकू बाई. मग बबिताला तुम्ही विचारा ना सबूत गिबूत काय म्हणून, की नवरा तर मागं लागला मग सबूत काय सांग. तर माय मग म्हणली माय मी तर मग ती मला सबूत दाखवणार आहे म्हणे. काय म्हणे काय सांगू बाय, आता मला लाज वाटली माय सांगायची बाय. हो पाय गाड्या तू आम्हाला मैत्रिणी समजली ना, मैत्रिणी समजली की नाही, तर मग लाजू कशा राहिली आमच्यात सांगून दे विदर्भ सांग. भाजी खुडाच्या दिवशी ते सांताक्लॉज नव्हता आला का म्हणे, तो ह्यो आता म्हणे मो नवरा पिंटेश बाबा होते म्हणे ते होता माहिती खरं काय हो ना. मग ती म्हणे ओळखा ना म्हणे, मला कोण गिफ्ट दिलं म्हणे मग त्यानं आता माय बाई. तर ती म्हणली की मी त्याच्यातलं काय त्या गिफ्टामध्ये काय फुलाचं गुच्छानं एक लेटर होतं म्हणले बाई. तर मी ते सांभाळून ठेवलं म्हणे, माय नवऱ्याचं चोरून ठेवलं, माय नवऱ्याला सांगितलं नाही म्हणे, असं सांगू लागली मला. आता मी आणते माहिती शोधते मी कुठतरी ठेवलं म्हणे, मी शोधते म्हणे. आणि अजून लय मोठे लव्ह लेटर दिले म्हणे, माय लव्ह लेटर दिले म्हणतो नवऱ्यानं मला लय मोठे, तर ते बी शोधून ठेवते तुला दाखवते म्हणे. अरे बापरे तर अवघड आहे मग अशी गोटे पाय. मग आता अटॅक यायची बाहेर अटॅक. एक तांडव घेऊ सको की तांडव घेऊ ठीक आहे बघ काही सोक्ष मोक्ष लाव तशी तू सगळ्या गावाचं निपट्टी तू घरचं निपटू शकत नाही का बाई. सगळ्या गावाचं निपटणं सोपं असतं माझं स्वतःवर येतं का आता अक्कल ती कळतं काय भानगडे काय नाही इथं असं आहे का. सको बाई काही ताण घेऊ नको, आम्ही ना त्यासोबत आहे. हो खरं काय खोटं काय बबिता खोटं बोलते का सकाराम भाऊ खोटं बोलते ते तर आहेच. आता मला वाटतंय बबिता खोटं काऊन बोलला आणि एवढं मोठं कशी असो ती पण इतकं मोठं खोटं तर बोलणार नाही ती. एवढा काय विश्वास माहिती मला ते बबितावर नवऱ्यापेक्षा मी नाही हो. आता माहिती ना स्वभाव आपापले स्वभाव माहिती का. किती अशी घराच्या बाहेर बी निघाली ना हळदी कुंकू नाही केलं आपल्यामध्ये कशालाच नाही आपल्यासोबत कशालाच नाही माय. मग त्याच्यासाठी ते मागं मी विचारायला केलं ते तेव्हा म्हणजे सांगेन येळ आले तर आता येळ आले हेच होतं काय की मग हेच होतं म्हणून असं करत होती असं सकोबाई तू टेन्शन घेऊ नको आम्ही आहे काय सांगा. हो सकोबाई ठीक आहे करा आराम तू आम्ही येतो उगं तुला डोकं लावून शिल्लक कामं टेन्शन द्यायचं कामं येतो आम्ही. हां बरं या
मोठ्या ह्या बाया बी माहिती मला कशा येतं. तिकडं जाऊन मजा घेईन मग, हसन बोलन चिडवण बाय घरी. काय करते मग आता, आपलंच नाणं खोटं निघालं, यायला काय म्हणून फायदा.